काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया। झुकती है दुनिया, झुकने वाला चाहिए। लोकसभा सभागृहाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मागील काही वर्षापासून जातीय जनगणनेची मागणी लावून धरली होती। काँग्रेस पक्षाच्या लोकसभा जाहीरनाम्यातील हे प्रमुख वचन होते। आज भारत सरकारने जातीय जनगणना करण्याला मंजुरी दिली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना जे यश आले त्याबद्दल दर्यापूर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक बस स्टँड दर्यापूर बनोसा येथे खासदार बळवंत वानखडे, दर्यापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष करण्यात आला। त्या प्रसंगी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा विजय हो, कांग्रेस पक्षाचा विजय हो। या प्रसंगी तालुका व शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नुकतेच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांचा जो विचार होता की या देशामध्ये जातीगत जनगणना झाली पाहिजे, त्या अनुषंगाने सतत 3 वर्षापासून ते संघर्ष करत होते। प्रत्येक सभेमधून ते तो विचार मांडत होते। लोकसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांनी तो मुद्दा लावून धरला आणि अखेरीस या सरकारला जागे करून राहुलजींनी त्यांचा जो विचार होता, त्यांची जी मागणी होती ते पूर्णत्वास अखेर नेली आणि या सरकारला झुकण्यास भाग पाडलं। म्हणून हा जो निर्णय आहे हा सर्व गोरगरीब जनतेच्या हिताचा आहे, सर्व समाज घटकांच्या हिताचा आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, उपसभापती राजू कराडे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील कोरपे, जिल्हा काँग्रेस महासचिव संजय बेलोकार, प्रदीप देशमुख, ईश्वर बुंदेले, गजानन देवतडे, प्रभाकर पाटील तराड, अल्पसंख्याक तालुका प्रमुख रफिक सय्यद, अनिल भारसाकडे, आशिष शिरभाते, अमोल पाटील, अमोल देशमुख, दिलीप गावंडे, दिलीप चव्हाण, सुनील पुरी, इरफान इनामदार, गोपाल फालके, डॉक्टर चंचल गजबिये, सुनील अंबाळकर, नितीन उमक, अनिल गावंडे, चंद्रशेखर घाडगे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता। देशाचे प्रधानमंत्री यांनी नुकतीच जातीय जनगणना होईल अशी घोषणा केली। मी हे म्हणेल की राहुलजींच्या संघर्षाला हे यश आलेलं आहे। मग सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल, त्यांनी सातत्यानं जेवढी ज्याची आबादी तेवढी त्याची हिस्सेदारी या पद्धतीनं घोषणा करून मागणी केली होती आणि काँग्रेससुद्धा त्यासाठी कटिबद्ध होती। म्हणून हे काँग्रेस आणि राहुलजी यांचं यश आहे। येणाऱ्या काळात त्याची लगेच अंमलबजावणी व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।